नमस्कार, जय भवानी जय शिवशक्ती। आज राजगडची आपण परत एकदा मोहीम हाती घेतली आहे। शिवकार्य आहे, काय रूपरेषा असेल काय असेल तर आजचा ब्लॉग जरा मोठा होणार आहे, तर मी ट्राय करेन जे महत्त्वाचे मुद्दे आहेत तेच कॅप्चर करता येतील। सो स्टे ट्यून। नमस्कार गाईज, तर फायनली राजगडाच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत। पाठीमागे तुम्हाला राजगड दिसत असेल। येताना खूप ट्रॅफिक लागलं त्यामुळे लेट झालं, बट एक अर्धा तासात आम्ही वरती चढायला ट्राय करू। ब्लॉग खूप मोठा होईल असं वाटतंय मला आज, त्यामुळे खूप कमीत कमी फुटेज घेतेय। आय होप तुम्ही सगळेजण थोडंसं ॲडजस्ट कराल। सो लवकरच ट्रेक स्टार्ट झाल्यानंतरचा परत एक व्हिडिओ मी बनवेल, सो स्टे ट्यून। सो आता आम्ही चढायला सुरुवात करतोय। दादा सकाळपासून आता मला भेटलाय। दादा लवकर 2 शब्द बोल, आपल्याला वरती पळायचंय। जय शिवराय। जय शिवराय। ठरल्याप्रमाणे आम्ही आमची मोहीम आता चालू केली आहे आणि ही आमची पाठीमागची राजगड मोहीम उद्या आणि आज कंटिन्यू ब्लॉग होणार आहे, त्यामुळे टाइम कमी आहे। आता आम्ही पळतो चला वरती राजगडावर। हे गाईज, सो अतिशय हवा आहे आतमध्ये। आमची पूजा वगैरे सगळं झालं, टाइम खूप कमी मिळाला त्यामुळे जास्त काही शूट होऊ शकलं नाही। आतमधल्या जे काही रील्स आहेत त्या तुम्हाला अकाउंटला बघायला नक्कीच मिळतील। आणि नेहमीसारखी नऊवारी साडीमध्ये मी आजही इथे तयार आहे। खूप भाग्यवान आहे की दिवाळीच्या या सीझनमध्ये आणि स्पेशली पाडवा आणि भाऊबीज झाल्यानंतर मी राजांच्या दरबारात आली आहे, आणि तेही राजांची प्रतिमा घेऊन। माझ्यासाठी हे खरंच भाग्याची गोष्ट आहे। तर राजगडावरची जी देवी आहे आई पद्मावती, मी तिचं तुम्हाला दर्शन करवते। तुम्ही मागे पहा, आत्ता जस्ट पूजा झाली आहे आणि खरंच माझं आज अहोभाग्य की मला सगळेजण लोक इथे मिळाली। तसं तर काहीच ओळख नसताना पण राजांच्या स्वराज्यामध्ये सगळे आपलीच लोक आहेत, मग तिथे जातपाती नाहीत हे मी वेगळं सांगायची गरज नाही। आणि हे मी वेळोवेळी नेहमीच सिद्ध करत आली आहे। जिथे जाईन तिथे मला कुठलीच जात धर्म कुणीच आत्तापर्यंत अशी लोक मिळाली नाही आहेत की ज्यांनी काही माझ्यासोबत वेगळा काही भेदभाव केला आहे। आणि खरंच मी भाग्यवान आहे की जिथे जाते तिथे मला एवढी चांगली लोक मिळते। नेक्स्ट बाईटमध्ये मी त्यांच्याविषयी जे बोलताना काही गोष्टी कॅप्चर करेल। सो हे पहा, अशा पद्धतीने मंदिराची सजावट झालेली आहे। पद्मावती मंदिर आहे, अनेक जणांना माहीत असेलच। ही जी रांगोळी आहे, हे जे काही आहे हे मी आज एकटीने नाही केलं आहे। मला इथे खूप छान असं मी म्हणते की माझ्या नशिबाने खूप चांगला ग्रुप इथे लाभला। त्या लोकांनी मला खूप मदत केली। हे तुम्ही पाहू शकता। हे काहीच असं ठरवून मी आली नव्हती, नेहमीसारखी मी माझ्या सगळ्या वस्तू घेऊन आली होती। तुम्ही जाणताच की मी प्रत्येक ठिकाणी जाऊन असं काहीतरी करत असते नेहमी। आज मी इथे दिवाळी साजरी करते आणि खरोखर आज मला हे माझं लक्ष्मीपूजन असल्यासारखं आज वाटतंय। तुम्ही पहा, जी हे काही सजावट आहे, ही जे काही रोषणाई आहे, खरंच म्हणजे मी बोलेल की माझ्या घरात सुद्धा एवढं सुंदर झालं नाही जेवढं मी इथे केलंय। मी नाही केलंय, आम्ही सगळ्यांनी मिळून केलंय। मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट बाईटमध्ये सगळ्यांना घेईलच। हा आमचा श्री कंटिन्यू दिवे लावतोय। आवडलं बाळा? हा, हे मला ना खरं सांगू तर आज काही बोलायला सुचत नाहीये। लिटरली थोडं इमोशनल झाली आहे, त्यामुळे जास्त काही सुचत नाहीये, त्यामुळे शब्द जरासे थोडेसे चेंज होत आहेत। सो आय होप तुम्ही समजून घ्याल। जिथे राजा येतो आणि जिथे राजांच्या गोष्टी येतात ना, तिथे बोलायला डोंट नो शब्द सापडत नाहीत मला। सो जेवढं जमतंय तेवढं तुटकं फुटकं बोलतीये। आय होप की तुम्ही ॲडजस्ट करा। ही आई पद्मावती, आज देवीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आहे। हे पहा, आणि हे माझे महाराज याच्यासाठी बोलेल की हे जे आज प्रतिमा आहे याच्या पाठीमागे एक वेगळंच बोलतात तर एक वेगळी स्टोरी आहे। याच्यासाठी मी वेगळा मिनी ब्लॉग बनवेल, तो प्लीज तुम्ही पहा। पण हे राजे आज माझे घरी जाणार आहेत, म्हणजे उद्या, त्यामुळे यांना मी स्पर्शसाठी इथे आणलेलं आहे। अँड देन हे पहा, राजे ओ मावळे। हॅलो गाईज, दुपारचे 2 वाजलेत, पहाटे 5 वाजता वर गेलो होतो। कंटिन्यू शूट चालू आहे, तुम्ही प्लीज शॉर्ट्समध्ये चेक करा। आता मी महाराजांना घेऊन चालली आहे घरी।
अजिबातच ऊन खूप होतं, त्यामुळे जास्त शूट करायला जमलं नाही. जेवढं जमलं, जेवढं पॉसिबल झालं तेवढं मी सीन कॅप्चर केलेत. आय होप तुम्हाला आवडेल, आणि जर आवडलं असेल तर प्लीज कमेंट करा. धन्यवाद. जय शिवराय.